इराण आणि इराक दोन्ही मिडल ईस्ट मधले मुस्लिम देश, दोन्ही शिया बहुल, दोन्ही देशांवरती अनेक वर्ष कट्टरतावादी हुकुमशहानं राज्य केलं आणि त्या दोन्ही हुकुमशहांचा शेवट अमेरिकेनंच केला. 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती हल्ला करून सुप्रीम लीडर खामेनेई यांना मारलं. हे काही अचानक घडलेलं नाही. या हल्ल्याचं प्लॅनिंग मागच्या अनेक वर्षांपासून केलं जात होतं. अमेरिका आणि इस्रायलचा आरोप आहे की इराण हा देश न्यूक्लिअर वेपन्स बनवत होता. तो यामध्ये यशस्वी होण्याच्या अगदी जवळ आला होता. जर असं झालं असतं तर संपूर्ण जगाच्या शांततेला मोठा धोका निर्माण झाला असता. हे रोखण्यासाठीच अमेरिकेनं इराणवरती हल्ला केला. पण असाच आरोप अमेरिकेनं इराकच्या बाबतीतही केला होता. अमेरिकेनं जे कारण देऊन खामेनेई यांना मारलं, तेच कारण देऊन 20 वर्षांपूर्वी इराकच्या सद्दाम हुसेनलाही मारलं होतं. त्यानंतर इराकमध्ये जे झालं तेच आता इराणमध्येही होऊ शकतं असं बोललं जातंय. इराणचंही आता इराक होऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते. पण इराकमध्ये नेमकं काय घडलं होतं? अमेरिकेनं काय कारण देऊन इराकवरती हल्ला केला होता? सद्दाम हुसेनच्या हत्येनंतर इराकमध्ये नेमकं काय घडलं? आता हेच इराणमध्ये घडू शकतं का? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. अमेरिकेनं 2003 साली इराकवरती हल्ला केला होता. त्यावेळी इराकवरती सद्दाम हुसेन यांची सत्ता होती. आता अमेरिकेनं हा हल्ला का केला हे समजून घेण्यासाठी आपल्याला सद्दाम हुसेन नेमका कोण होता हे जाणून घ्यावं लागेल. इराणमध्ये 1979 साली रुहोल्ला खोमेनी यांनी इस्लामिक क्रांती केली होती. या क्रांतीनंतर इराणमध्ये सत्ता बदल झाला. या क्रांतीनंतर अवघ्या 4 महिन्यातच शेजारच्या इराकमध्येही सत्ता बदल झाला. त्यानंतर सद्दाम हुसेननं इराकची सत्ता आपल्या ताब्यात घेतली. सद्दाम हुसेन हा बाथ पार्टीचा सदस्य होता. अरब सोशलिस्ट बाथ पार्टी ही 1947 साली स्थापन झालेली एक राजकीय चळवळ होती. ही चळवळ अरब राष्ट्रवाद आणि समाजवाद अशा मूल्यांवरती आधारित होती. या चळवळीतून तयार झालेल्या पक्षानं इराक आणि सिरियामध्ये अनेक वर्ष सत्ता गाजवली. सद्दाम हुसेन यातूनच पुढे आला होता. सद्दामनं सत्तेत येताच लवकरच इराकमध्ये हुकुमशाही व्यवस्था आणली. त्यानं विरोधकांची दडपशाही चालू केली, राजकीय हत्या घडवल्या, सिक्रेट पोलिसांच्या माध्यमातून इराकवरती आपलं पूर्ण नियंत्रण मिळवलं. पण सद्दाम हुसेनला एक भीती होती. ही भीती म्हणजे इराणची. खरं तर इराक हा शियाबहुल देश आहे, पण सद्दाम हुसेन सुन्नी होता. दुसरीकडे इराण हा सुद्धा शियाबहुल देश आहे आणि तिथे शिया नेते खोमेनी यांनी क्रांती करून सत्ता मिळवली. इराणकडून प्रेरणा घेऊन इराकमधले शिया सुद्धा देशात क्रांती करतील अशी भीती सद्दाम हुसेनला होती. त्यामुळे त्यानं सत्तेत आल्यानंतर पुढच्या म्हणजेच 1980 साली इराणवरती हल्ला केला. इराण आणि इराकमध्ये पुढचे 8 वर्ष युद्ध चाललं. यात सुमारे 10 लाख लोकांचा बळी गेला. दोन्ही देशांचं प्रचंड आर्थिक नुकसानही झालं. सद्दामला वाटलं होतं की आपण इराणवरती हल्ला करून तो देश जिंकून घेऊ, पण इराणनं चिवट लढा दिल्यामुळे सद्दामला अखेर माघार घ्यावी लागली. जाणून धक्का बसेल, पण त्यावेळी या युद्धामध्ये अमेरिकेनं सद्दाम हुसेनची मदत केली होती. आता यामागचं कारण काय? तर अमेरिकेला इराणमध्ये खोमेनी यांची सत्ता नको होती. खोमेनी यांनी ज्या शहा घराण्याविरुद्ध क्रांती करून इराणची सत्ता मिळवली होती, ते घराणं अमेरिकेच्या अत्यंत जवळचं होतं. त्यांच्या काळात अमेरिकेला इराणकडून स्वस्त दरात तेल मिळत होतं. मात्र खोमेनी सत्तेत आल्यानंतर त्यांनी हे बंद केलं. त्यामुळे त्यांना सत्तेतून बाहेर करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न होता. म्हणूनच इराण विरुद्धच्या युद्धात अमेरिकेनं सद्दाम हुसेनची मदत केली. पण पुढे याच सद्दाम हुसेनला अमेरिकेनं त्याच्याच देशात घुसून मारलं. आता हे का घडलं ते समजून घेऊ. इराणकडून पराभूत झाल्यानंतरही सद्दाम हुसेनची युद्धाची खुमखुमी काही जिरली नव्हती. त्यानं 1990 मध्ये कुवेत या देशावरती हल्ला केला. आता यामागचं कारण काय? तर इराण युद्धामुळे इराकची आर्थिक स्थिती अत्यंत खराब झाली होती. इराकला पैशांची आवश्यकता होती. कुवेत हा तेलामुळे प्रचंड श्रीमंत झाला होता. त्यामुळे सद्दामनं त्या देशावरती हल्ला केला. या हल्ल्याने संपूर्ण जगाला मोठा धक्का बसला होता. इराण युद्धानंतर सद्दाम हुसेन असं काही करेल याची कल्पना कोणालाच नव्हती. युनायटेड नेशन्सनं या हल्ल्याचा निषेध केला. महत्त्वाचं म्हणजे अमेरिका कुवेतच्या मदतीला आली, ज्यानंतर मिडल ईस्टमध्ये मोठ्या युद्धाला सुरुवात झाली. या युद्धाला गल्फ वॉर असं म्हणतात. अमेरिकेनं 1991 साली मित्र देशांच्या मदतीनं ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म लॉन्च केलं. या सैन्यानं अवघ्या काही आठवड्यात इराकचा धुव्वा उडवला. यानंतर इराकला कुवेतमधून माघार घ्यावी लागली. सद्दाम हुसेनचा दुसऱ्यांदा पराभव झाला. पण युद्धानंतर अमेरिकेनं एक मोठा निर्णय घेतला. अमेरिकेनं सद्दाम हुसेनला इराकच्या सत्तेवरून दूर केलं नाही. त्याऐवजी इराकवरती अनेक निर्बंध लादले. यामुळे इराकची अर्थव्यवस्था पुरती कोसळली. 1990च्या दशकात इराक आर्थिकदृष्ट्या अत्यंत कमकुवत झाला होता. संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेच्या निर्बंधांमुळे इराकची अर्थव्यवस्था कोलमडली होती. यामुळे इराकमध्ये गरिबी प्रचंड वाढली.
अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली, बालमृत्यूचं प्रमाण वाढलं. पण एवढं सगळं होऊनही सद्दाम हुसेन सत्तेत कायम राहिला. त्यानं उत्तरेकडच्या कुर्द लोकांचं बंड मोडून काढलं, दक्षिणेकडच्या शिया मुस्लिमांचं बंडही मोडलं. पण 2001 साली एक अशी घटना घडली ज्यामुळे सगळ्या जगाचा इतिहास बदलला. ही घटना आहे अमेरिकेवरच्या दहशतवादी हल्ल्याची. 11 सप्टेंबर 2001 या दिवशी अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरावरती हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तब्बल 2996 लोकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याला 9/11 अटॅक असं म्हणतात. या हल्ल्यानं अमेरिका पुरती हादरून गेली होती. अमेरिकेच्या जमिनीवरती झालेला हा इतिहासातला पहिलाच हल्ला होता. या हल्ल्यानंतर चिडलेल्या अमेरिकेनं दहशतवादाविरुद्ध मोठं युद्ध सुरू केलं. त्या अंतर्गतच अमेरिकेनं इराकमध्ये सद्दाम हुसेनवरती हल्ला चढवला. पण 9/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तर ओसामा बिन लादेन होता. तो मूळचा सौदी अरेबियाचा होता. त्याची अल कायदा ही दहशतवादी संघटना अफगाणिस्तानमधून ऑपरेट होती. मग या सगळ्यामध्ये सद्दाम हुसेन आणि इराक कुठून आला? अमेरिकेनं त्यावरती हल्ला का केला? तर अमेरिकेचं म्हणणं होतं की सद्दाम हुसेन याच्याकडे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन आहेत. अमेरिकेनं दावा केला की सद्दामकडे केमिकल वेपन्स आहेत, बायोलॉजिकल वेपन्स आहेत आणि कदाचित त्याचा न्यूक्लिअर वेपन्स बनवण्याचाही प्लॅन आहे. सद्दाम हुसेनचे संबंध दहशतवाद्यांशीही आहेत, त्यामुळे त्याचा जागतिक सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो असं अमेरिकेनं म्हटलं. हेच कारण सांगून अमेरिकेनं मार्च 2003 मध्ये इराकवरती हल्ला केला. अमेरिका आणि मित्र राष्ट्रांचं सैन्य थेट इराकमध्ये उतरलं. यामध्ये अमेरिकेसोबत युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया आणि पोलंड या देशांच्या सैन्याचा समावेश होता. या सैन्यानं इराकची राजधानी बगदादवरती प्रचंड मोठे हल्ले केले. या हल्ल्यामुळे बगदाद काही आठवड्यातच कोसळलं. अमेरिकन सैन्यानं 9 एप्रिल 2003 ला बगदादमध्ये प्रवेश केला आणि तिथला सद्दाम हुसेनचा पुतळा खाली पाडला. अशा प्रकारे इराकमधली सद्दाम हुसेनची राजवट संपुष्टात आली. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर सद्दाम हुसेन बगदादमधून पळून गेला होता. त्याला शोधण्यासाठी अमेरिकेनं मोठी शोध मोहीम राबवली. अखेर डिसेंबर महिन्यात अमेरिकन सैन्यानं सद्दामला पकडलं. तो त्याच्या मूळ गावी जमिनीखाली एका लहानशा भुयारात लपून बसला होता. त्यानंतर इराकच्या सरकारनं सद्दामवरती खटला चालवला. त्याला मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात आलं आणि 2006 साली सद्दाम हुसेनला फाशी झाली. इराकच्या या क्रूर हुकुमशाहीचा शेवट झाला तो अशा प्रकारे. पण या सगळ्यामध्ये सर्वात वादग्रस्त मुद्दा होता तो म्हणजे इराकवरच्या हल्ल्यासाठी अमेरिकेनं दिलेल्या कारणाचा. अमेरिकेनं म्हटलं होतं की सद्दाम हुसेनकडे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन आहेत. सद्दामचं सरकार पडल्यानंतर अमेरिकेनं इराक सर्वे ग्रुप नावाची एक मोठी सर्च टीम स्थापन केली. यामध्ये डिटेक्टिव्ह, शास्त्रज्ञ आणि वेपन्स तज्ज्ञांचा समावेश होता. त्यांचं काम होतं सद्दाम हुसेननं लपवलेले शस्त्र शोधून काढणं. या टीमनं इराकमध्ये मोठी शोध मोहीम राबवली. इराकचे मिलिटरी बेसेस, प्रयोगशाळा, अंडरग्राऊंड बंकर्स, इंडस्ट्रियल प्लांट्स सर्व काही चेक करण्यात आलं. हे काम जवळपास वर्षभर चाललं. पण हाती काय आलं? तर काहीच नाही. अमेरिकेला इराकमध्ये ना केमिकल वेपन्स सापडले ना बायोलॉजिकल वेपन्स. म्हणजे जे कारण देऊन अमेरिकेनं एका देशावरती हल्ला केला होता ते कारणच पूर्णपणे खोटं होतं. मग घडलं काय होतं? तर अमेरिकेनं सद्दाम हुसेनला बळीचा बकरा बनवलं होतं का? तर सद्दाम हुसेनकडे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन आहेत ही थेरी 2003 साली अचानक आली नव्हती. सद्दामकडे केमिकल आणि बायोलॉजिकल वेपन्स आहेत असा संशय जगाला आधीपासून होता. या संशयामागे ठोस कारणं सुद्धा होती. कारण सद्दामनं 1980च्या दशकात इराण-इराक युद्धामध्ये काही केमिकल वेपन्सचा वापर केला होता. 1988 साली कुर्दिश लोकांवरच्या हल्ल्यात याचा वापर झाला होता. पण गल्फ वॉर नंतर सद्दाम हुसेनला संयुक्त राष्ट्रांच्या इन्स्पेक्शन टीमला इराकमध्ये यायची परवानगी द्यावी लागली होती. या टीमनं इराकमधली अनेक वेपन्स नष्ट केली होती. पण तरी सुद्धा सद्दामनं काही वेपन्स लपवून ठेवली आहेत असं म्हटलं जात होतं. पण 9/11च्या हल्ल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. अमेरिकेच्या तत्कालीन बुश सरकारवरती दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी दबाव वाढला. बुश सरकारला काहीतरी हालचाली करणं आवश्यक होतं आणि सद्दाम हुसेन सोपं टार्गेट होता. त्या काळच्या बुश सरकारमध्ये असे अनेक प्रभावशाली व्यक्ती होते ज्यांचं म्हणणं होतं की सद्दाम हुसेन हा धोकादायक आहे. त्यांचा 90च्या दशकापासूनच सद्दामला इराकच्या सत्तेतून हटवण्याचा प्रयत्न होता. 9/11च्या हल्ल्यानंतर ही संधी आयती चालून आली होती. या संधीचा फायदा घेत अमेरिकेनं इराकवरती हल्ला केला. इथे एक गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. ती म्हणजे सद्दाम हुसेन हा नक्कीच क्रूर हुकुमशहा होता. त्यानं मिडल ईस्ट मधल्या 2 देशांवरती विनाकारण युद्ध लादलं होतं. यात लाखो लोकांचा मृत्यू झाला होता.
पण अमेरिकेवरच्या हल्ल्यामागे सद्दामचा हात होता याचा कुठलाही पुरावा नाही. सद्दामकडे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन आहेत अशी भीती दाखवली गेली, पण तशी वेपन्स सुद्धा सापडली नाही. त्यामुळेच अमेरिकेच्या इराक हल्ल्यावरती एवढे प्रश्न उभे राहतात. अमेरिकेनं जगाची फसवणूक करून इराकवरती हल्ला केला असं म्हटलं जातं ते यामुळेच. आता अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आणि सद्दाम हुसेनच्या मृत्यूनंतर इराकची अवस्था काय झाली, तर सद्दाम हुसेनच्या काळातच इराकमध्ये शिया विरुद्ध सुन्नी वाद मोठ्या प्रमाणात वाढला होता. सद्दाम मेल्यानंतर इराकमध्ये प्रचंड यादवी सुरू झाली आणि त्यातूनच ISIS म्हणजे आयसिस या दहशतवादी संघटनेचा उदय झाला. 2014 पर्यंत आयसिसनं इराकचे अनेक भाग जिंकून घेतले. पुढे सिरियामध्येही आपला विस्तार केला. या संघटनेनं मोसुल सारख्या महत्वाच्या शहरावरती ताबा मिळवला. आयसिसनं नंतर अबू बकर अल बगदादी याच्या नेतृत्वाखाली खिलाफत जाहीर केली. या संघटनेनं अनेक गुन्हे केले, सामूहिक हत्या केल्या, इराकच्या अनेक प्राचीन शहरांचा विध्वंस केला. सद्दाम मेल्यानंतर पुढच्या 10 वर्षात इराक आणि सिरिया हे दोन देश आयसिसमुळे अक्षरशः बेचिराग झाले. 2014 नंतर आयसिसचा प्रभाव कमी व्हायला लागला. 2019 साली अमेरिकेच्या हल्ल्यात अबू बकर अल बगदादी याला ठार मारण्यात आलं. त्यानंतर या भागातून आयसिसचा संपूर्ण नाश झाला. पण या काळात आयसिसमुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला. अमेरिकेने इराकवरती हल्ला करून सद्दाम हुसेनला ज्या प्रकारे मारलं त्यानंतरच ही परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे एक प्रकारे यासाठी अमेरिकेला जबाबदार धरलं जातं. आता इराणमध्येही अमेरिकाचा हेच करण्याचा प्लॅन आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामध्ये सद्दाम हुसेन प्रमाणेच इराणचे सुप्रीम लीडर खामेनेई यांना ठार मारण्यात आलंय. इराक प्रमाणेच इराणवरच्या हल्ल्यासाठी सुद्धा अमेरिकेने न्यूक्लिअर वेपन्सचीच भीती दाखवली आहे. फरक फक्त इतकाच आहे की इराण न्यूक्लिअर वेपन्स बनवतोय ही गोष्ट खरी आहे, मात्र अमेरिकेच्या म्हणण्याप्रमाणे इराण वेपन्स बनवण्याच्या अगदी जवळ आला आहे याबाबत कुठलाही ठोस पुरावा नाही. याचाच अर्थ अमेरिकेने यावेळी सुद्धा फक्त भीती दाखवून इराणवरती हल्ला केला आहे. आता खामेनेई मेल्यानंतर अमेरिकेला इराणमध्ये सत्ता बदल घडवून आणण्यासाठी आपल्या फौजा प्रत्यक्ष तिथे पाठवाव्या लागतील. यानंतर इराणमध्येही इराक सारखीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. अमेरिकेचे सैन्य इराणमध्ये उतरलं तर जी अवस्था इराकची झाली तीच अवस्था इराणची व्हायला वेळ लागणार नाही. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणची अवस्था ही इराक सारखीच होणार का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबेडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.